Namaskar. Let me first congratulate the award winners and the performers and the seniors and the admin team and the Gaurav team for a fantastic performance. एक बार तालियां हो जाए. I am dedicating this short talk to the newcomers because they are still new to TLC आणि त्यांना अजून बऱ्याच गोष्टी समजायच्या आहेत. आणखी मी आता गेले काही महिने वेगवेगळ्या सिटीजमध्ये जातो आहे, त्यामुळे सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, पुणे. सो आजचा टॉक माझा थोडासा कॉम्बिनेशन ऑफ ऑल दोज थिंग्स आहे, त्यामुळे काही लोकांना तो थोडा रिपिटेटिव्ह वाटेल, पण आय ट्राय टू कीप इट शॉर्ट. ओके, वी कंप्लीटेड 21 years this year in February, and it reminds me of those days 21 years back when few young entrepreneurs joined this movement, and it was जणू काय आपण एका समुद्रात किनाऱ्यावरती जस्ट पाण्यामध्ये थोडेसे पाय भिजवत उभे होतो आणि जस्ट वंडरिंग की आता पुढे जायचं की नाही जायचं, डीप सीमध्ये जायचं की नाही जायचं. From that day to today, with 1,500 entrepreneurs in TLC across all cities in Maharashtra, and some are gone in waist deep, some have gone गळ्यापर्यंत पाण्या इथपर्यंत डीप गेलेले आहेत, काही तर जोरात पोहत आहेत. त्यामुळे इट इज हार्टनिंग टू सी सो मेनी सक्सेस स्टोरीज इन TLC. जेव्हा आपण पाण्यात जातो तेव्हा वी अँड वॉटर आर बिकम वन. म्हणजे आपली थोडीही हालचाल झाली की पाणी हलतं. इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ वॉट वी आर डुईंग इन आवर बिझनेस, इन आवर लाईफ. सो लिडरशिप इज दॅट. म्हणजे आपण ॲज लीडर्स जे काही डिसिजन्स घेतो, काही ज्या गोष्टी करतो आहे, त्याचं रिफ्लेक्शन पटकन होतं आणि ते पाण्यासारखं आहे की इट जस्ट रिफ्लेक्ट्स युअर मुवमेंट्स. बट ॲज यू गो डीपर यू नीड डिफरंट स्किल्स. आणि जसे आता काही TLC 2 जे आता अबाव 50 crores गेले, दे आर डीपर वॉटर्स. आय नो सम इन महाराष्ट्र हॅव गॉन बियॉन्ड 200 crores. So they are in more deeper water, and you need more skills, different skills. You need a different understanding of the water. But let me come to the first principle. आपण ज्या सगळ्या गोष्टी करतोय त्याचं एक फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग जर आपण केलं तर इट कम्स टू दॅट एव्हरीवन इन दिस वर्ल्ड नीड्स अ जॉब. म्हणजे एव्हरी ह्युमन बिईंग ऑन द प्लॅनेट नीड्स अ जॉब. काहीतरी आपल्याला काम लागतंच. पण ते काम फक्त पैशासाठी नसतं, पैशासाठी तर असतंच, म्हणजे पोट भरण्यासाठी असतंच, पण बियॉन्ड दॅट इट्स अबाउट डिग्निटी, इट्स अबाउट पर्पज, इट्स अबाउट कॉन्ट्रीब्युशन, इट्स अबाउट आयडेंटिटी. आणि आज आपण TLCत पण बघतोय की एव्हरीबडी इज पार्टिसिपेटिंग सो एन्थुझियास्टिकली. दे आर डुईंग अ जॉब विच इज बियॉन्ड मनी. सो एव्हरीबडी इन दिस वर्ल्ड नीड्स अ जॉब. आणखी फक्त गव्हर्नमेंट हे जॉब्स क्रिएट करू शकत नाही, कारण रिक्वायरमेंट खूप जास्त आहे, 200 million जॉब्स. सो दुसरा कोण आहे ऑल्टरनेटिव्ह? वी ॲज एंटरप्रेन्योर्स. आपणच जॉब क्रिएट करू शकतो. आपण जॉब्स क्रिएट करतो म्हणजे काय करतो? आपण आपला बिझनेस वाढवतो. आपला बिझनेस वाढला की जॉब्स ऑटोमॅटिक वाढतात. त्यामुळे आपण आपला स्वार्थ साधून परमार्थ करू शकतो, विच इज आय थिंक अ विन विन सिच्युएशन. सो हंड्रेड्स ऑफ एंटरप्रेन्योर्स सिटिंग हिअर टुडे TLCers, and if we grow, just imagine the amount of jobs we'll all create. And TLC is doing this fundamental shift in our businesses and in national GDP. आपला जो कोर पर्पज आहे TLCचा, एम्पॉवरिंग इंडियन एंटरप्रेन्योर टू सक्सीड. सो एम्पॉवरिंग म्हणजे नेमकं काय? एक तर आपण नॉलेज देतो आहे, म्हणजे वी आर टीचिंग पीपल अँड TLCians टू डू बेटर बिझनेस. आपण एक सेफ्टी पण देतो आहे, म्हणजे आपण ॲज अ ग्रुप जेव्हा बॉन्ड होतो तेव्हा वी कॅन शेअर आवर सक्सेसेस ॲज वेल एज फेल्युअर्स. सो दॅट सेफ इकोसिस्टीम आपण क्रिएट केली आहे. आपण कॉन्फिडन्स पण देतो, म्हणजे दुसऱ्यांचे परफॉर्मन्सेस, दुसऱ्यांच्या बाकीच्या TLCers जेव्हा आपण सक्सेस बघतो तेव्हा आपल्याला पण इन्स्पिरेशन आणि कॉन्फिडन्स येतो की आपण पण काहीतरी करू शकतो. आणि आपण काही फ्रेमवर्क्स देतो. या फ्रेमवर्क्समध्ये जर तुम्ही काम केलं तर डेफिनेट सक्सेस इज गोइंग टू बी युअर्स. पण सक्सेसचं पॅरामीटर फक्त टॉप लाईन, बॉटम लाईन
नसून सक्सेसचे पॅरामीटर्स अनेक आहेत. त्यातलं वन ऑफ द पॅरामीटर्स इज जॉब्स. जेव्हा आपण स्वतः सेल्फ एम्प्लॉईड झालो तेव्हा वी क्रिएटेड वन जॉब. नोकरीतनं आपण जेव्हा स्वतःचा उद्योग सुरू केला, ज्यांनी कोणी केला असेल सुरू, सो वी क्रिएटेड वन जॉब. अँड देन जेव्हा आपण 5 ते 10 लोकं घेतली तेव्हा आपण एक टीम बिल्ड केली आणि हळूहळू जसे 50च्या वर लोकं जायला लागली तसं आपण एक लाईव्हलीहूड क्रिएट करायला सुरू केलं. आता आपण लोकांना शिकवतोय, दुसऱ्या TLCजना शिकवतोय की जॉब्स कसे क्रिएट करायचे. सो दिस अ लॉंग जर्नी विच वी आर कम टू. एका साईडला मी म्हणतो की जॉब्स क्रिएट झाले पाहिजेत आणि मला वाटतं मी TLC HL सेशन्समध्ये सांगतो की तुमच्याकडे तिप्पट माणसं आहेत कामाला. सो हे कॉन्ट्रडिक्शन तुम्हाला कदाचित वाटत असेल की एका बाजूला म्हणतो आहे की जॉब्स वाढले पाहिजे आणि एका साईडला म्हणतो तुमचे जॉब्स कमी झाले पाहिजे. सो वेन आय से जॉब, इट इज अ व्हॅल्यू क्रिएशन जॉब, व्हॅल्यू ॲडिशन जॉब. जर तुमच्याकडे वेस्टफुल लोकं असतील देन दॅट्स नॉट वॉट यू डू बिझनेस. सो वेन यू डू बिझनेस यू नीड टू हॅव व्हॅल्यू ॲडिंग, व्हॅल्यू क्रिएटिंग जॉब्स क्रिएट करता आले पाहिजे आपल्याला. वेस्टफुल जॉब्स नको आहेत करायला. ते काम गव्हर्नमेंटचं आहे. वेस्टफुल जॉब्स क्रिएट ते करतात, आपल्याला ते काउंटर करायचं आहे. एक लाईट हाऊस प्रिन्सिपल आहे जे मी नेहमी आम्ही सांगत असतो की आपण जेव्हा सक्सेसफुल होतो तेव्हा आजूबाजूची इंडस्ट्री आपल्याला बघते आणि दे गेट इन्स्पायर्ड अँड दे ऑल्सो वॉन्ट सम गायडन्स फ्रॉम यू. सो ॲज अ लाईट हाऊस यू कॅन गिव्ह देम दॅट गायडन्स. दीपस्तंभ होऊ शकतो. सो आज जे काय आपण बघतो TLC परफॉर्मन्स अवॉर्ड विनर्स ते ऑल आर पोटेन्शियल लाईट हाऊसेस. मी म्हणणार नाही अजून ते लाईट हाऊस झाले आहेत, पण दे आर ऑलमोस्ट देअर, दे आर गोइंग टू बी लाईट हाऊसेस. पण अशा लाईट हाऊसेस एका सिटीमुळे वाढले की ते अख्खी सिटीज लाईट हाऊस होऊ शकते आणि ती अनेक अदर TLC सिटीज क्रिएट करू शकते. आणि आपल्या TLC हे दिसते आपलं. कोल्हापूरने इचलकरंजी, सातारा, कराड, बेळगाव, रत्नागिरी डेव्हलप करते कोल्हापूर. नाशिकने तर पहिल्यापासूनच नवीन प्रत्येक TLCच्या नवीन सिटीला टीचर्स पाठवून इथनं सपोर्ट केलेला आहे. सो आणि उलटं सुलटं पण होतं. म्हणजे संभाजीनगर फॉर एक्झाम्पल, आता मी परवाच तिथे होतो, तर संभाजीनगर आतापर्यंत टीचर्स सगळीकडनं ओढत होते, पोच करत होते शिकवायला. पण आज संभाजीनगर स्वतः नागपूरसारख्या ठिकाणी आपले टीचर्स पाठवत आहेत. सो दे हॅव कम अ फुल सर्कल. सो दिस इज हाऊ वी शेअर अँड हेल्प इच अदर ग्रो TLC इन महाराष्ट्र. जेव्हा आपण 1500 आज आहोत आणि 10,000 होणार आहे, त्यामुळे त्यासाठी अनेक शेकडो लाईट हाऊसेस आपल्याला लागतील, तरच आपण 10,000चा फिगर गाठू शकू. आणि माझ्याकडे तर एक मूनलाईट गोल पण आहे 1 लाखाचा, पण आता आपण सध्या 10,000वर ठेवूया. दुसरं आपण जे काही क्रिएटिंग रिपल्स म्हणतो, रिपल्स इज वन वे ऑफ डुईंग इट. आणि ॲज इंडिव्हिज्युअल बिझनेसेस वी कॅन क्रिएट रिपल्स अँड वी शुड कीप ऑन क्रिएटिंग रिपल्स. बट ॲट द सिटी लेवल वी हॅव टू क्रिएट वेव्स. नाव रिपल्सने होणार नाही काम, आपल्याला थोडंसं फोर्स वाढवायला पाहिजे आणि वेव्स क्रिएट करता आले पाहिजेत. अँड दॅट इज हाऊ वी कॅन स्प्रेड पॅन इंडिया ऑल्सो. सो लाईट हाऊस बनायला 5 सिंपल मंत्र आहेत. दे आय एम गोइंग टू शेअर विथ यू अँड यू कॅन जस्ट नोट डाऊन इन युअर मोबाईल इफ यू वॉन्ट. वन ऑफ देम इज सर्वोत्तम. स्ट्रेट अवे सर्वोत्तम इज TLC इज इक्वल टू क्वालिटी. म्हणजे एव्हरी TLCN हॅज टू स्ट्राईव्ह फॉर क्वालिटी. इट हॅज टू बी झिरो डिफेक्ट. ह्या दिशेने आपल्याला जायला हवं. फॉर्च्युनेटली वेन यू आर ऑन दिस जर्नी, नाशिकमध्ये पण बघतोय, पुण्यात पण बघतोय की देर आर पीपल अराउंड quality experts who would like to contribute free of cost to this cause. We have Mr. Milind Vitonde in Kolhapur and Pune. We have Anish Raja sir and Yogesh Gugle in Nasik who are contributing, pulling their time out to help us grow. So ह्या पद्धतीने आपल्याला ही मूवमेंट सर्वोत्तमची चालवायची आहे. आणि ही फक्त क्वालिटीपर्यंत राहणार नाही आहे. क्वालिटी इज नॉट ओनली अबाउट products or processes, it is about the way we conduct our businesses. So quality of sales, quality of people, quality of leadership, quality of financial results, सगळीकडे आपल्याला हा सर्वोत्तम प्रिन्सिपल अप्लाय करायचं आहे. सेकंड पिलर इज गोल सेटिंग. पण गोल सेटिंग में नॉट सिंपल गोल सेटिंग, एज वी हैव ऑलरेडी सेड की 10x गोल सेटिंग. पण 10x सुद्धा ओनली नॉट अबाउट सेल्स और प्रॉफिट. 10x इज अबाउट 10x रिमूवल ऑफ 10x वेस्ट, removal of 10x unwanted things in business, removal of non-valuing time in our business. So 10x can be applied everywhere. I can give you an example, simple. Elon Musk, माझी कुठेतरी एक Elon Musk होता आपल्या स्किटमध्ये.
इलॉन मस्कने जेव्हा ठरवलं की स्पेसएक्स काढलं आणि त्यांनी त्याला रॉकेट्स उडवायचे ठरवलं, त्याला बऱ्याच एक्सपर्ट्सने, स्पेस एक्सपर्ट्सने सांगितलं की असं काय करू नको, इट रिक्वायर्स बिलियन्स ऑफ डॉलर्स. सो इसेड का लागतात, बिलियन्स ऑफ डॉलर्स का लागायला पाहिजे? तर म्हणतात रॉकेट एकदा गेलं की परत येत नाही ना, इट इज अ कन्झ्युमेबल. सो इसेड का येत नाही परत, वाय शुड इट नॉट कम? सो फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग ही सेड की नाही, रॉकेट परत लँड झालंच पाहिजे. अँड ही फायनली डीड दॅट, ही अचीव्ड दॅट गोल की रॉकेट परत लँड व्हायला पाहिजे. अँड त्यांनी 10x वर कॉस्ट कमी आला रॉकेटचा. आणि टुडे वी नो वॉट स्पेसेस इज डुईंग. So whichever project you take, whichever you should think in terms of 10x, because that is a question of mindset. 10x हा माइंडसेट, आउटकम हा कसाही दिसू शकेल, पण माइंडसेट 10x आपल्याला क्रिएट करायची गरज आहे. जेव्हा आपण 2x वाढायचं म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त हार्डवर्क करून पुरतं. 5x करायचं असेल तर यू नीड स्मार्टर वर्क. 5xला TLC करिक्युलम इम्प्लिमेंटेशन लागतं. पण 10x करायचं असेल तर यू नीड टू थिंक डिफरंटली. इनोव्हेटिव्ह वे ऑफ थिंकिंग. व्हॉट एव्हर TLCमध्ये आपण जे करतो ते इनोव्हेटिव्हली कसं करता येईल. आणि आता AI वगैरे आल्यामुळे तर दिस इज बिकमिंग स्टील सिम्पलर. पण इनोव्हेशन इज समथिंग विच वी नीड टू अडॉप्ट टू फॉर 10x. तिसरा पिलर जो आहे तो आहे फायनान्शियल लिटरसी. फायनान्शियल लिटरसी इज लिटरली मीनिंग की फायनान्शियल लिटरसी ऑफ एव्हरी पर्सन इन द कंपनी, नॉट ओनली वी एस TLC. इनफॅक्ट घरीसुद्धा, घरच्या आपल्या मेड्सना सुद्धा फायनान्शियल लिटरसीची गरज आहे. इनफॅक्ट अनिल लांबा जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत, त्यांनी तर हा त्यांचा लाईफचा गोल घेतला की ही विल मेक 1 बिलियन इंडियन्स फायनान्शियली लिटरेट. आय जस्ट इमॅजिन द थिंग्स विल हॅपन. कंप्लीट इकॉनॉमी चेंज होऊ शकते जर फायनान्शियल लिटरसी इम्प्रूव्ह झाली तर. आपल्या कंपनीतच घ्या, आपल्या कंपनीतील लोक जर फायनान्शियली लिटरेट झाले तर दे विल बी एबल टू टेक a lot of decisions on their own and we can empower them. In short, we can grow faster if people are financially literate. आणि याच्यासाठी काही थोडेसे सक्सेस मार्कर्स आपल्याला प्रत्येकाला मेजर करायचे. फॉर एक्झाम्पल जेफ बेझोस हा फक्त कॅश सायकल बघतो, बाकी काहीच बघत नाही. आणि त्या कॅश सायकल बघत असल्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी बिझनेसला कंप्लीट ओरिएंट केलं की तो आपल्याकडनं पहिले पैसे घेतो, सप्लायरला नंतर देतो. ही इज ऑलवेज कॅश पॉझिटिव्ह. सो आपण काय बघायला पाहिजे तर ऑफकोर्स आपल्याला कॅश फ्लो तर बघायलाच पाहिजे. एव्हरी कंपनी हॅज टू फर्स्ट फोकस. एक तुमचा मेजर सक्सेस मार्कर कॅश फ्लो असायला पाहिजे. सेकंड ऑफकोर्स प्रॉफिट, कारण प्रॉफिट झाला तर कॅश फ्लो सुधारणार आहे. सो प्रॉफिट, पण प्रॉफिट इज नॉट इज इक्वल टू कॅश फ्लो. सो दोन्ही गोष्टी बघायची गरज आहे. आणि पण सगळ्यात जास्त आपल्याला बघायची गरज आहे ती रिटर्न ऑन इक्विटी. आपण जे बिझनेसमध्ये पैसे लावलेले आहेत त्याचे रिटर्न्स आपल्याला बँकेच्या किंवा म्युच्युअल फंडाच्या रिटर्न्सपेक्षा जास्त मिळत आहेत की नाही मिळत आहेत हे बघणं आपलं ॲज अ ओनर, एंटरप्रेन्योर गरजेचं आहे. त्यामुळे असे जर 3 सिंपल निकष जर आपले ठेवले आपल्या बिझनेसबद्दल, दॅट इज इनफ इन दिस एरिया. चौथा पिलर आहे स्ट्रॅटेजिक थिंकिंग. पण स्ट्रॅटेजी आपण खूप बोलतो स्ट्रॅटेजीबद्दल. मग अशा स्किटमध्ये पण होतो की सारख्या स्ट्रॅटेजीज बोलतो, प्रत्येक गोष्टीला स्ट्रॅटेजी म्हणतो. पण सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी नसतात. इनफॅक्ट जे आपण डे टू डे ऑपरेशनल काम करतो ते त्याला टॅक्टिकल म्हणतो. टॅक्टिकल आहेत ते ऑपरेशन्स. म्हणजे आज मी काय करणार, जेव्हा आपण त्याला इम्प्रूव्हमेंट करायला बघतो, ऑपरेशनल म्हणजे DSI करायला बघतो, त्याला आपण ऑपरेशनल स्ट्रॅटेजी म्हणतो. आणि फायनल स्ट्रॅटेजी म्हणजे मी हा बिझनेस का करतो आहे, मला या बिझनेसमधनं रिटर्न्स किती मिळत आहे, व्हॉट इज दॅट लॉंग टर्म गेम विच आय एम ट्राईंग टू प्ले, याला स्ट्रॅटेजी म्हणतात. सो आपण हे स्ट्रॅटेजिक थिंकिंग करायला पाहिजे. आपल्याला कस्टमरला 5 वर्षांनी काय हवं आहे हे आज आपल्याला विचार करता आला पाहिजे. त्याला कदाचित माहीत नसेल, पण आपल्याला कळलं पाहिजे की 5 वर्षांनी माझ्या कस्टमरला ह्याची गरज पडणार आहे. दॅट इज स्ट्रॅटेजिक थिंकिंग. सो असं जर आपण विचार करायला लागलो तर 10x थिंकिंगसुद्धा बदलतं. म्हणजे मला 10% ग्रोथ करायची नाही तर मला 10x कस्टमर्स कसे मिळवायचे असा विचार आपण सुरू करू शकतो. ऑफकोर्स 5वा पिलर आहे पीपल. पीपलशिवाय काही होणार नाही आहे. बट गेटिंग द राईट पीपल इन द बस इज इम्पॉर्टंट. अँड देन हेल्पिंग देम टू डू द राईट थिंग्स अँड थिंग्स राईट. थिंग्स राईट इज क्वालिटी, राईट थिंग्स इज रोल क्लॅरिटी, गेटिंग द राईट पीपल इज कॉन्फिडन्स. हे जर आपण साधू शकलो ॲज ऑन्टरप्रिनर्स देन आवर लाईफ विल बी रिअली सक्सेसफुल. या सगळ्याचं सार घेऊन जर आपण काम केलं देन 10x इज नॉट ए डिफिकल्ट जॉब. 10x इज इझिली पॉसिबल. TLC व्हॅल्यूज आहेतच, तसे तुमच्या कंपनीच्या पण व्हॅल्यूज असतील. दे आर द ऑपरेटिंग सिस्टीम. त्या तुमच्या गाईडरेल्स आहेत, त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्हाला काम करायचं आहे. आणि कंबाईंड विथ दॅट इफ यू यूज these 5 प्रिन्सिपल्स ऑफ बिकमिंग अ लाईट हाऊस, आय थिंक सक्सेस इज नॉट फार अवे. मी अजून तुमचा वेळ घेत नाही, माझ्याकडे तसं बोलायला खूप आहे.
पण एकच फक्त सांगतो की फ्युचर रेडीनेस इम्पॉर्टंट आहे. AI इज हिअर. AI येणार नाही हे ते आलेलं आहे ऑलरेडी. सम ऑफ यू माईट बी ऑलरेडी लेट. 2024मध्येच मोठ्या कंपन्या AIला अडॉप्ट करायला सुरू केलं. 26-27मध्ये ज्या कंपन्या AIला अडॉप्ट करतील त्या सक्सेसफुल होतील, ज्या करणार नाही त्या लवकरच बंद पडतील. त्यामुळे AI इज a job and I am trying to build that AI thing in our curriculum now so that how we can leverage AI to become more smarter in our businesses. शेवटी मी एकच सांगेन की आपण हळूहळू डीप वॉटर्समध्ये जातो आहे. समुद्र रिस्क वाढणार आहे, पण आय एम देअर विथ यू अँड इट इज माय प्रॉमिस टू यू दॅट आय विल बी विथ यू. आय विल हेल्प यू टू स्ट्रेंथन युअर बिझनेसेस अँड दॅट इज हाव यू आर गोइंग टू ग्रो. वादळं येतील, कोविडचा वादळ आला, आता ट्रम्पचं वादळ आलेलं आहे, अशी येतील, पण आपण जर एकत्र एकामेकाचे हात धरून पोहायला शिकलो, आय थिंक नथिंग कॅन बीट अस. So I want you to repeat this sentence or these few sentences after me and let's see what it creates as a vibrancy. जोरात. So first is I am TLC. I am not a TLC. I am TLC. TLC and me वेगळं नाही आहे. I am TLC. I am the entrepreneur who creates jobs. I am the learner who teaches. And I am the future lighthouse. एवढं जर आपण करू शकलो तर आय थिंक नथिंग कॅन बीट अस. थँक्यू. तालिया हो जाए. Thank you, sir, for your inspiring words.